मानव हा सुजाण मानव तेव्हा होतो ज्यावेळेला तो आपल्याला प्राप्त झालेलं जन्मगत कर्तव्य असेल किंवा व्यवसायगत कर्तव्य असेल हे अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडतो, मनःपूर्वक पार पाडतो, स्वतःला झोकून देऊन ते कर्तव्य पूर्ण करतो. त्यावेळेला त्याचं धर्मपालन होत असतं. आणि ज्यावेळेला आपण आपलं कर्तव्य उत्कृष्टतेनं पार पाडू त्यावेळेला आपल्या अधिकारांचंही संरक्षण होत असतं, वर्धन होत असतं. आणि आपण ह्या समाजाचा एक भाग असल्यामुळं ज्यावेळेला आपण आपलं कर्तव्य उत्कृष्टतेनं पार पाडू त्यावेळेला समाजाचेही अधिकार राखले जातात, त्यांचं वर्धन होतं, त्यांचा आदर केला जातो. निव्वळ अधिकारांची भाषा करून चालत नाही, काहीही पदरात पडणार नाही, निव्वळ भ्रमनिरास होईल. ज्यावेळेला आम्ही कर्तव्यरत होऊ त्यावेळेला त्याच्या मागोमाग आमचे अधिकार येणारच आहेत, ते सांभाळले जाणारच आहेत. पण अधिकार याचं मूल काय असेल तर कर्तव्य पालन हे आहे. आपण कर्तव्य पालन विसरतो आणि अधिकाराच्या भाषा करायला लागतो त्यावेळेला गोंधळ होतो, अराजक निर्माण होतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर कर्तव्य पालनाचं महत्त्व मानवी जीवनात किती आहे हे लक्षात येईल आणि आपण आपल्या विचारसरणीत बदल करून ऊर्ध्वगतीला जाऊ.